हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मम्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले जे काज मनी धरुणी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवान ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तोच उपदेश ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली आपल्याला सांगतात। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना जे काही प्रश्न विचारले त्यापैकी आधियज्ञ या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्म्याने दिलेलं आहे। काल आपण त्याचा विचार पाहून आलो। आधियज्ञ शब्दाचा अर्थ परमात्मा। जीव हा मूळचा परमात्मा स्वरूपच आहे। अज्ञानाने अविवेकाने अहंकारामुळे तो जीवदशेला प्राप्त झालेला आहे। म्हणून कालच्या ओळीमध्ये भगवान परमात्मा म्हटले तेवीचे अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधीचे आहे हेची साचे जेत होय तो आधी यज्ञ मी। अहंकार गेल्यानंतर मूळचं जे ऐक्य आहे त्या ऐक्याचा अनुभव जीवाला प्राप्त होतो आणि ज्या अनुभवाला तो प्राप्त होतो स्वरूपाला जो प्राप्त होतो त्याला आधियज्ञ असं म्हटलेलं आहे। हेच परमात्म्याचं स्वरूप आहे। मूळचा परमात्माच आहे परंतु भ्रमाने त्याने आपल्याला जीव मानलेला आहे। आपण नेहमी एक उदाहरण सांगत असतो।
कर्ण जो होता तो मूळचा कौंतेयी आहे, म्हणजे कुंतीचा मुलगा आहे. पण कुंतीला तो विवाहाच्या पूर्वी झालेला असल्यामुळे लोक लज्जेमुळे त्या कुंतीने त्या कर्णाला पाण्यामध्ये सोडून दिलं आणि राधा नावाच्या एका बाईने कर्णाचं संगोपन केलं. कर्ण स्वतःला राधेय समजू लागला. क्षत्रिय असताना सुद्धा स्वतःला सूतपुत्र समजू लागला. अनेक दुःख त्याला भोगावी लागली. राजकुमार असताना सुद्धा सूतपुत्र म्हणून त्याची उपेक्षाही झाली. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये कुंतीने जाऊन कर्णाला सांगितलं, कर्णा, तू राधेय नाहीस, तू कौंतेय आहेस. मला सांगा, कर्णाला राधेयचं कौंतेय होण्याकरता काय करावं लागलं? काय करावं लागलं? काहीच करावं लागलं नाही. राधेय ही समजूत बदलावी लागली. कौंतेय तो मूळचा होताच. तसं जीव हा मूळचा सच्चिदानंद स्वरूपच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. त्याने केलेल्या ज्या कल्पना आहेत त्या सोडल्या. जीवा ब्रह्मत्व आहे, कल्पना लोपे. तैसा किडाचा दोष जाये, तरी पंधरे तेची होय. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपे. म्हणून हे संकल्प जे आहेत ज्याचं ज्ञान झाल्यानंतर हे संकल्प जातात. संकल्पातीत मनुष्य होतो, तो आधियज्ञ आहे. म्हणून ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ आहे. ज्ञानयज्ञाचं महत्त्व भगवंताने अनेक ठिकाणी सांगितलं. याही ठिकाणी भगवान परमात्मा 46व्या ओवीमध्ये म्हणतात, पैगा आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्मज सांगितले जे काज मनी धरुणी. म्हणून हे अर्जुना, आम्ही तुला सांगितलंय सगळे कर्म यज्ञ जे आहेत ते कर्मज आहेत. मनात धरूनच सांगितलंय. हे सगळं मनात धरून 4थ्या अध्यायामध्ये तुला हा हेतू मनात धरूनच सगळे यज्ञ जे आहेत ते कर्मज आहेत, कर्माने निर्माण होणार आहे हे सांगितलेलं आहे. कुठल्या श्लोकामध्ये सांगितलंय हो? 4थ्या अध्यायामध्ये. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. सर्व यज्ञ जे काय आहेत ते कर्माने उत्पन्न होतात. 4थ्या अध्यायात 12 यज्ञांचा विचार आला. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञास, योगयज्ञास तथा परे स्वाध्याय यतय संशित व्रताः. द्रव्ययज्ञ आहेत, तपयज्ञ आहे, उपयोगाचे आहेत ते. आणि मनुष्याचं चित्तशुद्धी करणारे यज्ञ आहेत हे. पण हे सर्व जरी असलं तरी सुद्धा मोक्ष देण्याकरता ते समर्थ नाहीत. मोक्ष देण्याकरता समर्थ फक्त ज्ञानयज्ञ आहे. इतर यज्ञ काय करतात? चित्तशुद्धीचं काम करतात, अंतःकरण शुद्धीचं काम करतात. पण इतर यज्ञामध्ये कर्ता शिल्लक राहतो, कर्म शिल्लक राहतं, क्रिया शिल्लक राहतात, त्रिपुटी असते. आणि परमात्म्याची जी प्राप्ती आहे त्रिपुटीचा बाद केल्याशिवाय होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी शब्द वापरला आहे, बाकीचे जे यज्ञ आहेत ते चांदण्यासारखे आहेत. आणि
हा द्रव्यादी यागू कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. म्हणजे चांदणे आहेत जे बाकीचे यज्ञ आहेत, ज्ञानोबाराय बोलतात, आणि ज्ञानयज्ञ म्हणजे सूर्य आहे. बाकीच्या यज्ञामुळे आपल्याला चित्तशुद्धी प्राप्त होते, केले पाहिजेत, पण बाकीच्या यज्ञामुळे अहंकार जाईल की नाही सांगता येत नाही. द्रव्ययज्ञ केला, दान दिलं, अभिमान होण्याची शक्यता आहे. मी दान केलं, मी तप केलं, कर्ता शिल्लक राहतो, अभिमान शिल्लक राहतो आणि तो दुःखाला कारणीभूत होऊ शकतात. इतर जे यज्ञ आहेत ते चित्तशुद्धी करण्याकरता उपयुक्त आहेत, पण पुढे त्या यज्ञातून मनुष्य ज्ञान यज्ञाकडे गेला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मी बाकीचे सगळे यज्ञ जे आहेत, पैगा आम्ही तुझ सकळ कर्म यज्ञ कर्मज. कर्मज म्हणजे कर्मना जायते इति कर्मज, कर्माने उत्पन्न होणारे. सांगितले जे काज मनी धरुणी, बाकीचे सगळे यज्ञ जे आहेत ते कर्माने होणारे आहेत, हे असं मी तुला मागेच सांगितलेलं आहे. हे सगळे यज्ञ जे आहेत हे कशा करता आहेत? ज्ञान यज्ञाची प्राप्ती होण्याकरता. कारण अज्ञान हेच दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून हा जो ज्ञान यज्ञ आहे, आदियज्ञ आहे, आदियज्ञाला जाणणं हा ज्ञानयज्ञ आहे. तो कसा आहे? तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुणी पांडवा दावी जत असे. हा ज्ञानयज्ञ जो आहे कसा आहे? सकळ जीवांचा विसावा, सगळ्या जीवांचा विसावा ज्ञानयज्ञ आहे. जीव जे आहेत ह्या सगळ्या जीवांना विसावा पाहिजे, विश्रांती पाहिजे. प्रत्येक जीवाची धाव चालू आहे. कशा करता धावाधाव सगळी चाललेली आहे? विसाव्याकरता. कुठेतरी आपल्याला विश्रांती मिळेल. दिवसभर मनुष्य खटपट करतो, संध्याकाळी मात्र घरी आल्यानंतर विश्रांती करतो. त्याला झोपेमध्ये विसावा प्राप्त होतो. देवाने आपल्याला झोप याच्याकरता दिली बरं का. झोप कशा करता दिली? विश्रांती करता. 4 दिवसाचा जागलेला मनुष्य असेल, 1 दिवस झोपला का काय होऊन जातो? जसाच्या तसा ताजा तवाना होऊन जातो. झोपच दिली नाही तर, झोपच घेतली नाही तर, एखाद्या माणसाला सांगायचं तुला काय पाहिजे ते घे, खायचं घे, प्यायचं घे, सगळं घे, फक्त झोपायचं नाही. 1 दिवस 2 दिवस तो म्हणतो सगळं बाजूला करा, आता मला झोपू द्या. याचा अर्थ काय? झोपेमध्ये कोणताही विषय नाही, झोपेमध्ये कोणतं इंद्रिय नाही, तरी जीवाला विश्रांती का प्राप्त होते? कारण झोपेमध्ये तो आपल्या स्वरूपाजवळ जातो. साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणून येत. आपल्या स्वरूपा विसाव्याजवळ तो जातो. देवाने झोप आपल्याला एवढ्या करताच दिली. बाबा हो, सुख हे बाहेर नाही, तुमच्या जवळ आहे. सुख हे तुमचं स्वरूप आहे. सुख हे
शरीराचं तादात्म्य धरण्यात नाही, इंद्रियांचं तादात्म्य धरण्यात नाही, हे सगळं सोडल्यावर सुख आहे. आत्माच आनंद रूप आहे. विषयात सुख नाही हे सांगण्याकरता रोज झोप दिली भगवंतानी. आणि प्रत्येक जीवाचं झोपेतलं सुख सारखंच आहे बरं का. एखादा मखमलीच्या गादीवर झोपला असेल आणि एखादा जंगलात ढेकळत झोपला असेल शेतात, झोपल्यावर सुखात फरक आहे का? काही नाही, एकच सुख. कारण तो जीव जो आहे तो परमात्मा स्वरूपाच्या जवळ जातो. प्रत्येक जीवाला विश्रांतीची गरज आहे. धावाधाव चाललेली त्याची या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून या जन्मात. हिंडता गव्हाने गा शिनलो येर झारी, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. संध्याकाळी झोपेत विसावा मिळतो, पण कायमचा मिळतो का हो? परत दुसऱ्या दिवशी जागा झालं की चालू झालं. मग तुम्ही म्हणाल मेल्यावर विसावा. मेल्यावर सुद्धा विसावा नाही. शरीर पडतं, जीवाचा प्रवास चालूच आहे. मग स्वर्गाला गेल्यावर विसावा आहे का? तिथं विसावा आहे तात्पुरता. जसं आता पंढरपूरच्या वाटेने आपण जातो, आला विसावा. किती वेळ? अहो पडेपर्यंत तर माऊली हल्ले. चला उठा. मग विसावा कुठे? तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. तसं जीव धावतोय, इथं जीवनभर धावायचं, मेल्यावर पुन्हा धावायचं, स्वर्गाला गेलं परत खाली यायचं, वैकुंठाला गेलं परत यायचं. विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. ह्या आधियज्ञाला जाणलं, परमात्मा स्वरूपाला जाणलं, त्याला कायमचा विसावा प्राप्त होतो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. गंगेची धाव आहे कुठपर्यंत? समुद्रापर्यंत. समुद्र प्राप्त झाला, संपला. पंढरपूर आलं, संपलं वारी. तसं जीवाची धाव आहे, तो हा सकळ जीवांचा विसावा. तो हा म्हणजे कोण आहे? हा जो वर सांगितलेला आहे आदियज्ञ, तो सगळ्या जीवांचा विसावा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. नैष्कर्म्य सुख. सुखात काही प्रकार आहेत. कोणतं कोणतं सुख? लौकिक सुख, स्वर्गातलं सुख. लौकिक सुखात आणखीन प्रकार आहेत. अभिमानाचं सुख, अभ्यासाचं सुख, विषयांचं सुख. हे सुख जे आहे ते येणारं जाणार आहे, कर्माने उत्पन्न होणार आहे. विषयाचं सुख भोगायचं असेल तर काय करावं लागेल? कर्म करावं लागतं. आणि ते भोगता लागतो, भोग लागतो, भोगण्याची इच्छा लागते. एक यापैकी एक नसेल तर ते सुख मिळत नाही. इंद्रिय लागतात, इंद्रियात शक्ती लागते लौकिकातलं सुख भोगण्याकरता, विषयांचं. अभिमानाचं सुख आहे. काही लोकांना अभिमानाचं सुख असतं. आपले एवढे पैसे बँकेत आहेत, आपल्याला एवढी शेती आहे, आपले एवढे ग्रंथपाठ. हो, बऱ्याच वेळेला आपण नेहमी चिंतन करतो, मनुष्य अभिमानाचं सुख घेतो, त्याला वाटतं मी परमार्थाचं सुख घेतोय. अहो दर्शनाला गेला तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर हसत असतो, आपलं झालं बरं का. त्याला आनंद याचा आहे की माझं झालं आणि यांचं झालं नाही.
मी घेतलं आणि यांनी नाही घेतलं हा अभिमान. म्हणून ते झालेलं सुख आहे, क्रियेद्वारे झालेलं आहे, अभ्यासाचं सुख. आज आनंद आला बरं का. का मला भजनात अभंग म्हणायला मिळाला. आज अजिबात आनंद आला नाही. का म्हणे मला म्हणायलाच मिळालं नाही. आज आनंद आला, आज प्रवचन ऐकायला मिळालं. लौकिकापेक्षा हे चांगलं आहे, पण हे सुद्धा कशाचं सुख आहे? अभ्यासाचं आहे. पण आधियज्ञाला जाणल्यानंतर कोणतं सुख मिळणार आहे? नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. नैष्कर्म्य सुख म्हणजे काय? ज्या सुखामध्ये कर्माचा कोणताही संबंध नाही, त्रिपुटीचा संबंध नाही. ज्ञानोबारायांनी सुखाची व्याख्या सांगितली. बोला. किंबहुना असोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. आता सुख ते गा किरीटी, दाविल तुझ दिठी. जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय, जीव हा परमात्मा स्वरूप झाला की जे सुख प्राप्त होतं, परमात्म्याचं जे सुख आहे नैष्कर्म्य सुख. नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी. नैष्कर्म्य शब्द आलेले व्हावे पाहिजेत. सुखाच्या नैष्कर्म्य आणि सुख हे दोन शब्द आलेली व्हावी पाहिजे. आता एवढ्या सोयी आहेत आपल्याकडे, नुसतं फक्त मोबाईलमध्ये दाबलं तरी मिळतंय, पण तेवढा वेळ कुठे आपल्याला? नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. नैष्कर्म्य सुख कशाला म्हणतात? तर जे सुख परमात्म्याच्या अनुभवाने प्राप्त होतं, ज्या सुखामध्ये त्रिपुटी नसते, असं जे परमात्मा सुख आहे, जिथे कर्माचा संबंध नाही. सुखे मी निजोलो गा शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आयते. आयत सुख आहे ते, जन्य सुख नाही. आयत सुख, जन्य म्हणजे केलेलं, आणि आयत म्हणजे क्रियेचा संबंध नाही, सिद्ध सुख. याला आधियज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि तो आधियज्ञ प्राप्त कसा करायचा, त्याच्यासाठी वेगवेगळ्या साधना आहेत. भक्तीची साधना आहे, ज्ञानाची साधना आहे, योगाची साधना आहे, कर्माची साधना आहेत. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी या आधियज्ञाच्या प्राप्तीकरता वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी आता पुढे 48व्या ओळीपासून त्या आधियज्ञाची प्राप्ती करून घेण्याकरता योगाची साधना सांगितली. कशा प्रकारे तो आधियज्ञ आपल्याला प्राप्त होईल? वाचा. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्यांची आहुती देवनिया. ज्ञानाग्नी प्रगट करायचा आपल्या जीवनामध्ये. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी यज्ञाचं रूपक केलेलं आहे. पूर्वीच्या काळी यज्ञ व्हायचे, त्या यज्ञामध्ये आजही आपण एखादा घरी होम केला, त्याच्यामध्ये होमकुंड असतं. त्या होमकुंडामध्ये काही विशिष्ट द्रव्यांच्या आहुती द्याव्या लागतात, तूप टाकावं लागतं, ते यज्ञकुंड अगोदर बनवावं लागतं, आणि मग तो अग्नी प्रज्वलित होतो. हे रूपक केलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानाग्नी प्रगट करण्याकरता कुंड कोणतं, आहुती कशाची द्यायची, त्याच्यामध्ये समिधा कोणत्या टाकायच्या, आणि कसा ज्ञानाग्नी प्रगट होतो जीवनात. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती.
सगळ्यात पहिलं काय पाहिजे? इंधन पाहिजे. इंधन. कोणतं इंधन पाहिजे? कुंड पेटवायचं आहे म्हणल्यावर काय पाहिजे? इंधन. हा ज्ञानाग्नी पेटवायचा असेल तर पहिलं इंधन कोणतं पाहिजे? वैराग्य, इंधन, परिपूर्ती. म्हणजे परिपूर्ण वैराग्य पाहिजे. वैराग्यात सुद्धा काही प्रकार आहेत. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य कशाला म्हणतात? विषयाच्या त्यागाची इच्छा, अनुकूल विषयाच्या त्यागाची इच्छा ज्ञानप्राप्ती करता, त्याला काय म्हटलेलं आहे? वैराग्य. बहिर्मुख झालेली जी इंद्रिय आहेत ते अंतर्मुख करण्याकरता पहिलं वैराग्य पाहिजे. कारण इंद्रियांचा स्वभाव असा आहे, या विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. बाहेर धावतात. आणि ज्याला परमात्म प्राप्ती करून घ्यायची त्याला हे पहिल्यांदा विषयापासून इंद्रियांना, मनाला आवरावं लागतं. आणि विषयापासून मनाला, इंद्रियांना आवरण्याकरता वैराग्य नावाची वृत्ती मनामध्ये लागते. काही खायला लागला, काही प्यायला लागला, कुठे बसायला लागला, त्याला परमात्म्याकडे तो येऊ शकत नाही. तो विचारच करणार नाही परमात्म्याकडे येण्याचा. ज्ञान म्हणून सांगितलंय की ज्ञान तुम्हाला तगावं असं वाटत असेल तर वैराग्य पाहिजे. वैराग्याची आवश्यकता ज्ञानोबारांनी किती ठिकाणी सांगितली. विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेची नाही. पै तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाचा थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. शब्दाचं झाड उभं करू द्या, किती ब्रह्म सांगू द्या, पण अंतकरणात विषय भरलेले असेल तर त्याला जन्मज्ञान होणार नाही. त्रिशुद्धी सांगितलं. पर्याय नाही त्याच्याशिवाय. वैराग्याशिवाय पर्याय नाही. कारण अंतर्मुख इंद्रिय झाल्याशिवाय तुम्हाला साक्षात्कारच होणार नाही. म्हणून अनेक ठिकाणी वैराग्याचं वर्णन केलं. वैराग्याची आवश्यकता सांगितली ज्ञानोबारांनी. आदपली तवके इंद्रिय धरली, उठिलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताची गेले. कुत्रा आत्ताच ते उलटी करून गेले, त्याच्याविषयी कोणाला इच्छा होते का? त्याप्रमाणे त्रिवर्गो. त्रिवर्गो म्हणजे तिन्ही लोकातले विषय. बोलणं सोपं आहे, काहीच सुटत नाही, आणि गप्पा ज्ञानाच्या सुरू होतात. ज्ञान होऊ शकत नाही. लक्षात घ्या. ज्ञानोबारायांनी आणखीन उदाहरण दिले. विषय रांदिली रस सोय, जेवणारा ठावे होय, ते ताटची सांडूनी जाय जियापरी. ह्याच्यात विष आहे असं कळल्यानंतर मनुष्य ज्याप्रमाणे जेवत नाही, तसं हे सगळं दुःखरूप आहे, म्हणून तो तिकडे जात नाही. ऐहिकीचे का परलोकीचे भोग पायिक झाले, इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. एक परमात्माच आनंद स्वरूप आहे, बाकी कशातच आनंद नाही, असं त्याचा निश्चय झालेला असतो. वैराग्य ते परिपूर्ण पाहिजे. नाहीतर वैराग्य आहे त्याचं स्मशान वैराग्य. स्मशानात गेल्यावर सगळेच म्हणतात काय नाही व आयुष्यात. कोरोना आला होता तेव्हा सगळेच म्हणायचे खरंच काय आयुष्य खरं आहे, कोण किती जातील आणि किती येतील. अहो आमच्या जवळचे गेले हो, काहीच आयुष्यात नाही. स्मशानात गेल्यावर सगळेच बोलतात, पण सगळे विसरून जातात. आपण सगळेच. प्रसूती वैराग्य सांगितलंय. आणखीन वैराग्याच्या योगसूत्रामध्ये यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार हे 4 वैराग्य सांगितले. यतमान म्हणजे काय? काही विषय जिंकलेत पण काही अजून राहिलेत.
यतमान आहे तो. त्याच्यानंतर वशिकार, यतमान व्यतिरेक, व्यतिरेक वैराग्य आहे. बरेचसे जिंकले, अजून काय राहिले? इंद्रिय जिंकले सगळे, मन राहिलं. एकेंद्रिय म्हणजे फक्त मन राहिलं, आणि वशिकार म्हणजे सगळं जिंकलं. म्हणून वैराग्य पाहिजे. काय केलं? वैराग्याच्या इंधन परिपूर्ती, आणि त्याने काय करायचं? इंद्रियानळी प्रदीप्ती, इंद्रिय रूपी अग्नी पेटवला. इंधन वैराग्याचं पाहिजे, आणि ते वैराग्याचे इंधनाने इंद्रिय रूपी अग्नी पेटवायची. इंद्रिय पेटवायची म्हणजे काय करायची? इंद्रियात वैराग्य आलं पाहिजे. बोलण्यात वैराग्य नको, कुठं आलं पाहिजे? इंद्रियात. आणि मग इंद्रियात हे वैराग्य आलं, इंद्रिय रूपी अग्नी पेटला. त्यात आहुती कोणती टाकायची? विषय द्रव्याची आहुती देवनिया. मग त्या इंद्रियांच्या विषयांच्या आहुती त्या अग्नीमध्ये द्यायच्या. वैराग्य इंद्रियांच्या वैराग्यामध्ये, इंद्रियांना प्राप्त झालेल्या वैराग्यामध्ये त्या विषयांच्या आहुती द्यायच्या. डोळ्याचं वैराग्य, कोणती आहुती देणार तुम्ही डोळ्यात? रूप नावाच्या विषयाची आहुती द्यायची. म्हणजेच निषिद्ध रूप डोळ्याने पाहायचं नाही, विषयात आसक्त व्हायचं नाही. रूप नावाच्या विषयात तो आसक्त होत नाही. नको ते कानाने ऐकत नाही, नको ते जिभेने खात नाही, नको तिकडे जात नाही, नको ते करत नाही. या प्रत्येक इंद्रियामध्ये त्याचे विषय आहेत. त्या विषयाच्या आहुती देणं म्हणजेच निषिद्ध विषय सेवन न करणं. म्हणून विषय द्रव्याच्या आहुती दिल्या. अनेक ठिकाणी हे ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. नाईकने ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाडी, आवाजचे ते टाळी जीभची गा. हे काय आहुती देणंच आहे ना. मनाला सुद्धा आवरून धरलं. हो, नेदीची इंद्रियांचे तोंडे, जावो इंद्रियांचे तोंडे. बोला आनंदे महाराज. इंद्रियांच्या तोंडात तो जाऊ देत नाही. किंवा साचची करचरणी होती डोळे, सर्वेंद्रियाचे अंगणी विवेक करी राबणी. साचची करचरणी होती डोळे. हां, विवेक राबतो त्यांच्या इंद्रियाच्या अंगणामध्ये. त्याच्या हाताला सुद्धा डोळे प्राप्त होतात, पायाला सुद्धा डोळे प्राप्त होतात. कुठं जायचं, कुठं खायचं, काय करायचं, याला म्हणायचं. आता हा ज्ञान अग्नी तयार करण्याकरता सुरुवात कशी करायची? सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं वैराग्य. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. पुढे काय केलं? मग वज्रासन तेची उर्वी, शोधून आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराच्या. मग वज्रासन तेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी. पहिल्यांदा या ठिकाणी वैराग्य घेतलं. योगामध्ये काही अंग सांगितलेले आहेत. कोणती कोणती आहेत? 8 अंग आहेत योगांची. यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर हे यम नियमांचा विचार इथे पहिल्या ओळीत सांगितला.
असं आपण घेऊ शकतो, किंवा प्रत्याहाराचा विचारही घेऊ शकतो. आता यानंतर आसन, ध्यान करायचं आहे, आसन लावायला शिकलं पाहिजे. बसता आलं पाहिजे, नीट एका आसनावर बसता आलं पाहिजे. कारण मन स्थिर होण्याकरता शरीर स्थिर करता आलं पाहिजे. म्हणून 6व्या अध्यायात आपण हा खूप विचार करून आलो आहे. पूर्ण कशी कुंडलिनी जागृत करायची, कसं आसन लावायचं, कुंडलिनी कशा प्रकारे वर जाते, तिला सप्तचक्राचं भेदन कसं होतं, षडचक्राचं भेदन कसं होतं, आपण सगळा विषय आपल्या 6व्या अध्यायात सांगितलं आहे. आपण हे सगळं ज्ञानदेव नावाच्या चॅनलवर टाकलेलं आहे, सगळी प्रवचनं. मग वज्रासन तेची उर्वी, शोधून आसन मुद्रा बरवी. मग वज्रासन लावायचं. वज्रासन हिला उर्वी म्हटलं. उर्वी म्हणजे काय हो? भूमी. भूमी भूमी शुद्ध करायची पहिल्यांदा. आता जिथे यज्ञ करायचा असतो तिथे भूमीचं संमार्जन करावं लागतं, शुद्ध करावी लागते. आता इथं कोणती भूमी शुद्ध करायची? वज्रासन हीच कोणी पृथ्वी ती शुद्ध करून, शोधुनी म्हणजे शुद्ध करून, शरीररूपी मांडवात मूळबंध मुद्रेचा चांगला ओटा तयार करतात. वेदिका रचे मांडवी शरीराच्या, शरीररूपी मांडव आहे. आणि यज्ञ करायचा म्हटल्यानंतर वेदिका तयार करावी लागते. पहिल्यांदा ते ओटा बनवावा लागतो यज्ञाचा. त्याच्यावर मग वेदिका रचावी लागते ती विटांची. मग कुंड तयार होतं. इथे शरीराचा मांडव आहे. भूमी कोणती आहे? वज्रासनाची. आणि वेदिका कोणती तयार केली त्यांनी? वेदिका रचे मांडवी शरीराच्या. आधार मुद्रा म्हणजे मूलाधार बंद. वज्रासन लावायचं आणि मूलाधार बंद लावायचा. पहिल्यांदा योगामध्ये सगळ्यात ही पायरी आहे. 6व्या अध्यायात हा विचार खूप गेला आहे. तिथे वज्रासन कशाला म्हणायचं हे ज्ञानोबांनी सांगितलं आहे 6व्या अध्यायात. हां, ओव्यात चरण तळे देवडे, आधार द्रुमाच्या बुडी. हां, संचेरी पा म्हणजे डावा पाय जो आहे तो शिवनीमध्ये त्याची टाच लावायची. म्हणजे शिश्नेंद्रिय आणि गुदेंद्रिय याच्यामध्ये टाच लावायची डाव्या पायाची. त्याच्यावर उजवा पाय ठेवायचा आणि ताट बसायचं. त्याला वज्रासन असं म्हटलंय. वज्रासनात बसायचं. आणि वज्रासनात बसल्यानंतर मग या वज्रासन नाव असं ज्ञानोबांनी तिथे म्हटलंय 6व्या अध्यायात. त्यालाच वज्रासन म्हणायचं. आणि मग मूळ बंद लावायचा. त्या सगळ्या बंदाचा विचार आपण तिथे करून आलोय. आणि हा मूळबंध लावला खालचा, उदद्वार आकुंचन धरायचं आणि हा मूळबंध लागतो. मग वज्रासनतेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिका रचवे मांडवी शरीराच्या. मग पुढे काय करायचं? तेथ संयम अग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, पूजिजती उदंडे युक्ती घोषे. आता पुढचा प्रवास सुरू झाला. तेथ संयम अग्नीची कुंडे. कुंड जे आहे ते कोणतं आहे? त्या ठिकाणी संयम रूपी अग्नीचं कुंड. संयम शब्दाचा अर्थ इंद्रियांचा संयम. इंद्रिय आपल्याला संयमित करता आली पाहिजेत. ज्याला योग करायचा आहे त्याला पहिल्यांदा इंद्रिय संयम करावा लागेल. काही खाईल, काही पिईल, कसंही वागेल आणि मी योग करील म्हटलं तर त्याला समाधी लागणार नाही. डोंगरेजी महाराज म्हणायचे, भोगी अगर योगी हो जाएगा तो रोगी हो जाएगा. भोगी मनुष्य योग करायला लागला तो रोगी होईल. म्हणून योग ज्याला करायचा आहे त्याला पहिल्यांदा भोगाचा त्याग करावा लागेल. संयम जीवनामध्ये पाहिजे. संयम शब्दाचा हा एक अर्थ आहे. आणि संयम शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे त्रयम एकत्र संयमः असं सूत्र आहे योग सूत्रामध्ये पतंजलीचं. म्हणजे संयम कशाला म्हणतात?
ध्यान, धारणा आणि समाधी या एकत्राचं नाव संयम असं आहे. आता वज्रासन लावलंय, मूलबंद लावलाय, आता त्याने पुढची प्रक्रिया केली पाहिजे, धारणा केली पाहिजे, मग ध्यान केलं पाहिजे, नंतर समाधी. धारणा कशाला म्हणतात तो? देशबंद चित्तस्य धारणा, एकाच देशात चित्त लावणं त्याला म्हटले धारणा. ध्यान कशाला म्हणतात? तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. योगसूत्रातली सूत्र सांगतोय मी. उदाहरणार्थ आपल्याला मनाला लावायचं असतं कुठंतरी, विषयाकडून आपण मन काढलं, पण जर लावलंच नाही तर परत तिकडे जाणार. म्हणून नुसतं वैराग्य असून चालत नाही, अभ्यास करावा लागतो. अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. पहिल्यांदा तिकडून आणायचंय, पण कुठेतरी लावलं पाहिजे ना. आणलं आणि लावलंच नाही, बांधलंच नाही, परत जाणार. म्हणून आपल्या साधू संतांनी वैराग्याबरोबर अभ्यासावर जोर दिलेला आहे. बाहेरून मनाला आणलं, पण कुठेतरी चांगल्या ठिकाणी लावलं पाहिजे. पांडुरंगाची मूर्ती आहे, लावा तिथं मन. माऊलीची मूर्ती आहे, लावा तिथे मन. मग लावल्यानंतर तिथे पहिल्यांदा आपल्याला एका देशात मनाला आणलं, इंद्रियांना आणलं, त्याला धारणा म्हणतात. पण धारणेतून पुढे ध्यान झालं पाहिजे, तिथेच कायम वृत्ती राहिली पाहिजे. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. प्रत्ययाची एकतानता तैल धारावत चालली पाहिजे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि मग सतत तो प्रतिप्रवाह झाला की काही वेळानंतर ध्याता ध्यान ध्येय हे ध्येय स्वरूप होऊन जातात. काही शिल्लक राहत नाही. पहिल्या नुसतं ध्येय गोचरता शिल्लक राहते, केवळ ध्येय शिल्लक राहतं, तोच समाधीचा भाग आहे. म्हणून ते तर संयमाग्नीचे निकुंडे, संयमाग्नीची कुंडे. संयम हाच कोणी अग्नी, अग्निकुंड. त्याच्यात इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे, इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या साह्याने. म्हणजे इंद्रिय तिथे लावायची संयमामध्ये. एक तर इंद्रिय संयम असाही अर्थ घेतला आपण, किंवा संयम शब्दाचा अर्थ ध्याता ध्यान, धारणा आणि समाधी. तिकडे इंद्रिय लावणे. पूजी जती उदंडे युक्ती घोषे. पूजा करतात. कशा पद्धतीने पूजा करतात? युक्ती घोषे, युक्तीचा घोष. तर युक्ती शब्दाचा अर्थ इथे 3 बंद असाही केलेला आहे. मूलबंध, जालंधर बंध आणि ओडियाना बंध. किंवा युक्तीने ते अभ्यास करतात. अभ्यास करताना अभ्यास कशाला म्हणतात? पुन्हा पुन्हा करणं, युक्तीने करणं, हळूहळू करणं, याला अभ्यास म्हणायचं बरं का. कोणत्याही गोष्टीचा लगेच अभ्यास होतो का? ज्ञानेश्वरी पाठ करायची, काल आला म्हटलं आज मी ज्ञानेश्वरी आजच्या आज पाठ करून टाकली, जमणार नाही. अभ्यास करावा लागेल. मग अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? हळूहळू सुरू कर. आज एक ओवी, उद्या एक ओवी, परवा एक ओवी, मग 5 ओव्या, 10 ओव्या, हळूहळू करायचं आहे. पुन्हा पुन्हा करायचं आहे. तेच घोकायचं आहे आणि युक्तीने करायचं आहे. काय मुलं दिवसभर अभ्यास करतात, काहीच लक्षात राहत नाही. काय मुलं 1च तास बसतात, सगळं लक्षात राहतं. काही अभ्यासाची युक्ती माहिती असते, ज्याला युक्ती माहिती नाही. ओव्या कशा पाठ करायच्या? युक्ती आहे. कोणत्या पदावर कोणत्या ओव्या आल्या, किती ओव्या आल्या, ते पद लक्षात असेल, त्याच्या पुढचं पद लक्षात असेल, त्याच्या पदावरच्या 4 ओव्या, त्याच्या पुढच्या 5 त्याच्या या पदावरच्या, त्याच्या पुढच्या 10 या पदाच्या. असं केलं तर लिंकेत ओव्या ठेवायची युक्ती सापडली. नाही तर मग परत खालून परत वर म्हणत येतो, वरून खाली म्हणत जातो, सापडत नाही युक्ती. कोणताही अभ्यास करायचा असेल तर युक्ती आहे.
म्हणून हा आता अभ्यास करत असताना अनेक प्रकारच्या युक्ती आहेत. युक्त आहार विहारस्य, युक्तच जेवणातली युक्ती आहे. जेवायचं तर कसं जेवायचं सांगितलं. उपवासही धरायचा नाही आणि एवढंही खायचं नाही की झोप लागेल. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमाप्ये मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. आहार खायचा आहे ना, ज्ञानोबाराय म्हणतात उपाशी राहू नको बाबा, तुझं लक्ष जेवणात लागेल. जास्तही जेवू नको बाबा, योग करायचा आहे तुला, झोप लागेल. युक्त आहार, युक्त शब्दाचा अर्थ आहे जेवढं लागतंय तेवढंच. म्हणून युक्तिघोष सगळ्याच इंद्रियांचा आहार आहे बरं का. डोळ्याचा आहार आहे, कानाचा आहार आहे, त्या त्या इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय द्यायचे, पण युक्त, युक्तिघोष आहे. आणि मग काय होतं पुढे, मग मन प्राण संयम हाची हवन संपदेचा संभ्रम, येणे संतोष विजय निर्धूम ज्ञानानळ. मग पुढे ध्यान धारणा समाधी मन संयम आसन इत्यादी क्रिया केल्यानंतर मग मन प्राण संयम हाची हवन संपदेचा संभ्रम, मनाचा प्राणाचा संयम होऊ लागतो. मन संयमित झालं की प्राण संयमित होतो, प्राण संयमित झाले की मन संयमित होतं. दोन्हीचा संबंध आहे बरं का. ज्याचे प्राण संयमित नाहीत त्याचं मन संयमित होत नाही. म्हणून प्राणायाम का करायला सांगतात. प्राणायाम म्हणजे काय करणं, दीर्घ श्वास घेणं. जेवढा मनुष्य दीर्घ श्वास घेईल, नियमित श्वास घेईल, तेवढं त्याचं मन स्थिर होतं. आणि जेवढा मनुष्य लवकर लवकर श्वास घेईल तेवढं त्याचं मन चंचल असतं. मनाला जिंकायचं असेल तर पहिलं प्राणाला जिंकावं लागतं, म्हणून प्राणायाम. आणि प्राणाला जिंकायचं असेल तर मनाला दोन पद्धती आहेत. हठयोगामध्ये प्राणाच्या द्वारे मन जिंकतात आणि राजयोगामध्ये मनाच्या द्वारे प्राण जिंकतात. म्हणून मन प्राण संयम ज्ञानोबाराय बोलतात. मनाचा प्राणाचा संयम केला आणि मग हाची हवन संपदेचा संभ्रम, या यज्ञ संपत्तीच्या समारंभाने पुढे काय होतं, येणे संतोष विजय निर्धूम ज्ञानानळ, धूर रहित ज्ञानरूपी अग्नीस ते संतुष्ट करतात. या समारंभामध्ये मन प्राण यांचा संयम केल्यानंतर मन प्राण संयम हवन संपदेचा संभ्रम, येणे संतोष विजय निर्धूम ज्ञानानळ, संतुष्ट करतात. ते कोणाला, धूररहित असलेला ज्ञानाग्नी. म्हणजे एकदा का मनाचा संयम झाला, प्राणाचा संयम झाला की ज्ञानाग्नी आपोआप प्रगट होतो. ज्ञान आहेच, त्याच्यावरचं आवरण फक्त दूर करायचं हे काम करतात. मन स्थिर झालं, प्राण स्थिर झाले की त्या ठिकाणी ज्ञानाग्नी प्रगट व्हायला लागतो, पण तिथे धूर नसला पाहिजे. काय असतं, धूर असेल तर तो अग्नी जो आहे तो एवढा कार्यकारी नसतो. धुरासहित अग्नी नको, तो प्रकाशमानही नसतो. तर इथे सुद्धा आपल्याला हा ज्ञानाग्नी प्रगट झालेला आहे, करायचा आहे. तो इथे धूर नको. तो कोणता धूर नको, आशा नावाचा धूर आहे. कारण योग केल्यानंतर सुद्धा तिथे रिद्धिसिद्धीला प्राप्त होतात. संयम करायला सुरुवात केली, धारणा करायला सुरुवात केली, ध्यान करायला सुरुवात केली की अनेक सिद्धी येतात. कुठे धारणा केल्यावर काय सिद्धी मिळते हे सगळं सांगितले. अहो नुसते यम नियम जे आहेत त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली की त्याच्या एका एका यम नियमाने एक एक सिद्धी मिळते. म्हणून रिद्धी सिद्धींचाच धूर निघतो.
पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रम तो निवर्तुनी गेला धूम, वा मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलुंग. म्हणजे हा धूर गेला पाहिजे. आशा धूमे सांडिली असं 4थ्या अध्यायात म्हटलंय. आशा नावाचा धूर, रिद्धी सिद्धी नावाचा धूर, स्वर्गाला जायचं ही इच्छा नावाचा धूर, या धुरारहित अग्नी म्हणजे शुद्ध ज्ञान. आणि ते शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी प्रगट होतं. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. एकदा का तो निर्धूम असा ज्ञानाग्नी प्रगट झाला की तो काय करतो, तो ज्ञानाग्नी सगळं जाळून टाकतो. सगळं त्या ज्ञानामध्ये समर्पित होतं. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. हे सकळ म्हणजे मन, प्राण, इंद्रिय, शरीर, जेवढी अविद्या, अहंकार, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, ऐसेनी हे सकळ कुठे समर्पे, ज्ञानात समर्पण होऊन जातं. म्हणजे ज्ञानाने हे सगळं बाधित होऊन जातं. शरीर बाधित होऊन जातं, मन बाधित होऊन जातं, बुद्धी बाधित होऊन जाते, अहंकार बाधित होऊन जातो. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. ज्ञान काय करतं, सर्वांचा बाध करतं. आणि मग ते ज्ञान, मग ज्ञान ज्ञेयी हारपे. ते ज्ञानसुद्धा ज्ञेयामध्ये हारपून जातं. ते ज्ञानही शिल्लक राहत नाही. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. आणि शेवटी केवळ ज्ञेय शिल्लक राहतं. सुरुवातीला जे ज्ञान प्राप्त होतं, वृत्ती ज्ञान, मी ब्रह्म आहे हे ज्ञान काय करतं, मी देह आहे या वृत्तीला घालवतं. देह, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या वृत्तीला घालवणारं ते ज्ञान आहे. सगळ्यांचा बाध करतं. हे सगळे मिथ्या आहेत. आणि मग वृत्ती शिल्लक राहते, मी ब्रह्म आहे ही वृत्ती. पण ती वृत्तीसुद्धा पुढे काय होते, शांत होते. आणि केवळ ज्ञानरूपता शिल्लक राहते. ज्ञातृज्ञेयाविन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जायसे. अशा प्रकारे केवळ ज्ञानरूपता शिल्लक राहणं म्हणजे आदियज्ञ आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबाने अनेक ठिकाणी हा दृष्टांत दिलाय, उदाहरण दिलंय की अज्ञान ज्ञाने नेलिया. आपण अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले, जाणते जे. किंवा ज्याप्रमाणे आता आपण कालच पाहून आलो, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची. व नी काष्ट जाळून या सोये जळे. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. अज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. जैसा वन्नी काष्टे जाळून या सोये जळे. म्हणजे अज्ञान घालवण्याचं काम ज्ञान करतं, पण पुढे ते ज्ञानही शिल्लक राहत नाही. केवळ ज्ञानरूपता शिल्लक राहते. तया नाव आधियज्ञ. त्याला आधियज्ञ असं म्हणतात. ऐसे बोलिला जव सर्वज्ञ, तव अर्जुन अति प्राज्ञ तया पातले ते. तया नाव आदियज्ञ. त्याला काय म्हणायचं, आदियज्ञ. हा ज्ञानरूपी यज्ञ झाला. असं कोण बोलला, सर्वज्ञ. देवाला सर्वज्ञ असं म्हटलंय. सर्वज्ञाचा बापू, सगळं काही जाणतो तो. भूत, भविष्य, वर्तमान सर्व परमात्म्याला माहिती आहे, म्हणून भगवंताला सर्वज्ञ म्हटलं. तव अर्जुन अतिप्राज्ञतया पातले ते. आणि सांगणारा सर्वज्ञ आहे, तसं ऐकणारा सुद्धा अतिप्राज्ञ. प्रज्ञाकांता म्हटलं. मग म्हणे प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडील अशी. अर्जुन नुसता प्राज्ञ म्हटलं का अतिप्राज्ञ म्हटलं, अतिप्राज्ञ आहे.
नुसतं ऐकतोय का ऐकून अनुष्ठान करतोय? परिससी परिसोनी अनुष्ठिशी. आणि म्हणून असे अतिप्राज्ञ अर्जुन आहेत, त्यांना भगवंताचं जे बोलणं आहे ते पातले म्हणजे लक्षात आलं, किंबहुना त्याचा अनुभव अर्जुन घेऊ लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याला आनंद झालेला आहे. आता भगवान परमात्मा अर्जुनाला काय बोलतात ते पुढच्या ओळीत सांगणार आहेत. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसता हासी बरवे, या कृष्णाच्या बोला सवे येरू सुखाचा जाहला. त्याचा विचार आपण पुढील प्रवचनामध्ये करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.